कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरकार चहा ठेव तिकडं। या अधिपती, चहा घ्या। जे काही झालंय त्याचा विचार केला तरी डोकं फिरतंय आमचं। आपण काहीतरी चांगलं करायला जावं आणि कोणीतरी बिब्बा घालावा असं झालंय। बघा ना, महिलांना रोजगार द्यायची कल्पना किती चांगली होती। एका माणसामुळे सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। खरं तर त्याला पोलिसांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे होतं, पण त्या नीलमची तयारी नाही तर आपण तरी काय करणार। पण अधिपती, आम्ही तुम्हाला सांगून ठेवतोय, तो मोकाट सुटला आहे। काही दिवस त्या नीलमला आणायला सोडायला एखादा माणूस ठेवा, तो बाहेर पण तिला तारास देणार नाही। तसंच करायला लागणार आहे। फॅक्टरीच्या आसपास जरी फिरकताना दिसला तो, तर सरळ त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या। अजिबात हायगाय करू नका। तेच करतो, नाही म्हणलं तर आपलीच जबाबदारी आहे। हा, क्या बोल। तुम्ही सगळे निघून गेलात आणि ती मुकादमची माझ्या डोक्यावर बसली आहे। ते सगळं सोड, मला सांग, तू त्या नीलमताईंना सुखरूप पोहोचवलंस ना घरी? हो हो, तिला मी सुखरूप घरी पोहोचवलंय, पण ही मुकादमची आई काय जायला तयार नाही रे भावा। का? काय झालं? गेल्या नाही तू त्या? अरे भावा, त्या जायलाच तयार नाहीत। त्या म्हणतात मुकादमला परत नोकरीवर ठेवा, त्याच्याशिवाय मी घरी जाणार नाही। आता कसं समजू मी त्यांना? असं आडग्यावणी करतात, मला कळत नाही त्यासनी। एकदा सांगितलं तू जायला सांगतेस मी। अरे भावा, ते ऐकतच नाहीत आमचं। तू फॅक्टरीमध्ये ये आणि तू समजव त्यांना। हे खूप डिफिकल्ट होतं रे याला हँडल करणं। बरं, मी आलो, थांब आलो। लवकर ये। गेल्या नाहीत होय अजून त्या? त्याला कामावर ठेवून घ्या म्हणतात, त्याशिवाय काही जात नाही। आडूनच बसल्यात म्हणून। अजिबात ऐकायचं नाही त्याचं। अजिबात त्याला नोकरीवर ठेवायचं नाही। त्याच्या आईला काही वाटत कसं नाही? सांगतो, मी जातो। तुम्ही जा आणि नीट समजावून सांगा। धनाजी, हे सगळं एवढं सगळं झाल्यानंतर परत नोकरीवर ठेवायला सांगतायत। त्यासनी काहीच कसं वाटत नाही। बघा ना, आई असली म्हणून काय झालं? तिला कळलं पाहिजे आपल्या मुलानं केवढी मोठी चूक केली। बरोबरच आहे। त्याच्या जागी आमचे अधिपती जरी असते का नाही, तरी आम्ही त्यासनी सोडलं नसतं। त्यांना माफी दिली नसती, शिक्षा केलीच असती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।